Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. एकीकडे पाहतो की लोकसभा निवडणुकीचं वारं सध्या वाहत आहे आणि त्यासोबत कुठेतरी पाडापाडीचं राजकारण सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते। आज अजित पवार यांनी ज्यावेळेस पुरंदरचे आमदार यांना पाडण्याची जी वाच्यता केली तशीच वाच्यता कुठेतरी शिरूरचे आमदार अशोक बापू पवार यांना पाडण्याचा प्रयत्न म्हणजे ज्या पद्धतीने केला आहे। आपल्यासोबत अशोक बापू पवार आहे। बापू, आज ज्या पद्धतीने सांगतो की कुठेतरी आज अजित पवारांची सभा शिरूरमध्ये होते, त्यांनी विधान केले की अशोक बापू कसे निवडून येतात हे मी पाहतो। मला वाटतं निवडून आणायचं किंवा पाडायचं ही जनता ठरवते। जनता जनार्दनपेक्षा कोणी मोठं नाही अशा वल्गना करणं चुकीचं आहे। आणि मग माझ्यासारखा कार्यकर्ता आज शरदचंद्र पवार साहेबांच्यावर निश्चित प्रेम करणार आहे। हे माझ्या कॉलेज जीवनापासून खूप वर्ष झाली त्याला। त्यामुळं पवारसाहेबांच्या प्रेमामुळं माझ्या हृदयात असलेलं त्यांचं स्थान, त्यामुळं मी साहेबांच्याबरोबर राहिलो। कदाचित त्याच्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य दादांच्याकडनं होत असं। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार। खरं तर शिरूरची जी सभा झाली त्यामध्ये कुठेतरी शरद पवार यांनी तुम्हाला मंत्रिपदाचं गाजर दिले असं अजितदादा पवार म्हणतात। आपल्याला माहिती आहे, मध्यंतरी मंचरला सभा झाली। त्या मोठ्या सभेत 30-35 हजार लोकांच्या सभेमध्ये सुद्धा मी सांगितलं, मंत्रिपद तर लांब, मी 10 वर्ष आमदार राहिलेले। आज मी समाधानी आहे। म्हणजे परत साहेबांनी आमदारकीचं नाही तिकीट दिलं तरी मला चालू शकतं। मंत्रिपद तर दूरदूरची बात आहे, आम्ही कधी अपेक्षा बी नाही ठेवली, कारण आम्हाला मंत्री अमुक तमुक होणं हे आमच्या जीवनातलं लक्ष नाही किंवा त्यात आम्हाला स्वारस्य नाही आहे। आमचा जन्म काय आमदारांच्या पदासाठी झालेला नाही साहेब। कुठेतरी आपण पाहतो की घोडगंगा सहकारी कारखान्यामध्ये तुमच्या चिरंजीवाला तुम्ही अध्यक्ष केलं। एकीकडे अजित पवार म्हणतात की तुमच्या चिरंजीवचं पहिलं लग्न करायला पाहिजे होतं, नंतर तुम्हाला अध्यक्ष करायला पाहिजे होतं, म्हणजे कमी वयाचा काहीतरी डिफरन्स होतो आणि त्याचमुळे हा परिणाम घोडगंगा सहकारी कारखाना बंद पडला असं त्यांचं म्हणणं आहे। साहेब, साप चुकीचं आहे। लोकशाहीमध्ये आपण संचालक मंडळ निवडून देतो, संचालक मंडळ निर्णय करते की चेअरमन कोणाला करायचा बहुमताने। तो निर्णय त्यांनी केला आणि कारखाना बंद पाडण्याचं कारण ज्यावेळेला आज NPAमध्ये घोडगंगा साखर कारखाना नसताना, तुम्ही जून-जुलैमध्ये सगळी खाती आमची क्लिअर असताना सरकारने अडवणुकीचं धोरण केलं। त्या काळामध्ये NCDC आणि राज्य सहकारी बँकेनं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कर्ज मंजूर केली। त्यावेळेला जी बँक गॅरंटी द्यावी लागते थक हमी ती या कारखान्यांना या महाराष्ट्र सरकारने दिली। मग आमचीच फाईल बाजूला का काढली तुम्ही? आमची फाईल यांच्यापेक्षा फायनान्शियली खूप चांगली होती। अजिबात आमचे जर थकबाकी नसेल तर तुम्ही कर्ज आम्हाला द्यायला पाहिजे होतं, पण केवळ या राजकारणाचा बळी कारखाना ठरला, आम्ही ठरलो। कारण मी शरदचंद्र पवार साहेबांच्याकडे गेल्यामुळं केवळ मी तिकडं गेलो नाही, त्यांनी अनेक वेळेला मला तिकडं बोलवलं, मी न गेल्यामुळं अशा पद्धतीनं कर्ज अडवलं गेलं। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। तुम्ही म्हणता कर्ज अडवलं गेलं, मात्र एकीकडे पाहतो की राहुल कुल यांचा सुद्धा कारखाना आहे दौंडमध्ये, त्या ठिकाणी सुद्धा अजित पवार यांनी सुद्धा त्यांचं कर्ज नाकारलं नाही, त्यांना सुद्धा कर्ज दिलं, तो कारखाना सुद्धा चालू आहे चांगल्या प्रकारे। मग तुमच्याच कारखान्याचं कर्ज का अडवलं गेलं? राहुल कुल साहेब यांचा कारखाना साहेब खाजगीला दिलेला आहे चालवायला, आपल्याला माहिती कदाचित नसावी। आणि तो कारखाना 2-3 वर्ष बंद होता आणि त्याच्यानंतर एका खाजगी माणसाला चालवायला दिला। आज तो खाजगी माणूस चालवतोय, त्यामुळं तो प्रश्नच येत नाही। ह्यांनी कर्ज दिलेला, त्या खाजगी माणसाने त्याच्या पद्धतीनं कर्ज उभं केलं आहे। मात्र एखादी पाहतो की PDC बँकेने आपल्याला बऱ्याच कारखान्याला कर्ज दिलं, आज अजित पवार यांनी असं वक्तव्य केलं आहे।
मग तुमच्या कार्यक्रम सुद्धा त्यांनी कर्ज दिले असं त्यांचं म्हणणं आलं. आमचा PDCचा संबंध आहे, आमचा आणि राज्य सहकारी बँक किंवा महाराष्ट्र सरकारचा संबंध येतो. त्यांनी आम्हाला नाकारलंय हे केवळ राजकारणामुळं. आज मध्यंतरी दादा इथे येऊन गेले, ते सुद्धा इथं म्हटले की कोण मायचाला आले कारखाना चालू करू शकतो माझ्याशिवाय. आमची विनंती असेल की ही शेतकऱ्यांची संस्था, ही काय अशोक पवारची नाही. आणि मग अशा वेळेला पवार साहेबांनी अनेक वेळेला विरोधी पक्षातील लोकांना त्यांच्या कारखान्याला खूप भरीव अशी मदत केलेली. त्यांनी आधी असा कधी दुजाभाव साहेबांनी केला नाही की हा ह्या पक्षाचा म्हणून याला मदत करू नये, तो त्या पक्षाचा आहे. नाही, एकंदरीत आपण पाहिलं की आज घोडगंगा सहकारी कारखाना हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे. मात्र तुमचा जो वैयक्तिक कारखाना, खाजगी कारखाना आहे, व्यंकटेश असेल, तो मात्र व्यवस्थित चालू आहे. अजित पवारांचं म्हणणं आलं की तो कारखाना मी चालू ठेवला आहे आणि शेतकऱ्यांचा कारखाना जो आहे तो बंद पडला आहे. मला सांगा, व्यंकटेशचा माझा कायदेशीर इकडं तिकडं तुम्ही माहिती आहे का, कुठेही संबंध नाही. तुमच्या मेहुण्याचा कारखाना आहे असं ते म्हणलं. पुण्याचा तर मी म्हणणारच आहेच आहे त्याचा, पण त्याचा आणि ह्याचा धोरण मी कुठं काही संबंध नाही. मला सांगा, शेजारी अजित पवारांनी त्या कारखान्यात काय त्रास दिला का तुम्हाला, असं मला म्हणायचं. नाही, सरकार म्हणून साहेब, कारखान्याचा विषय येत असण्यापेक्षा सरकार म्हणून तुम्ही आज ज्या वेळेला अशा पद्धतीने अडवणूक करता, केवळ का राजकीय, मी पवारसाहेबांच्याकडे गेलो म्हणून, हे अत्यंत चुकीचं माझ्या दृष्टीतून वाटतं साहेब. मात्र आज ज्या पद्धतीने अजित पवारांनी तुम्हाला एक आव्हान दिले की कसा आमदार होतो हे मी पाहतो, काय बोलसान साहेब? ही जनता ठरवते. असं आव्हान दादांनी देण्यापेक्षा त्यांनी आज दुधाला चांगला बाजार द्यावा, शेतकऱ्याला कांद्याला चांगला बाजार कसा मिळेल ते पाहावं, निर्यात बंदी उठावी. पण तुम्ही पण सत्तेमध्ये होतात ना. कधी होतो आम्ही? मागच्या तुम्ही सत्तेमध्ये होतात ना. 10 महिने होऊन गेले साहेब. आज 10 महिन्यापूर्वी सुद्धा तुम्ही सत्तेमध्ये होतात, त्यावेळेस सुद्धा तुम्ही असे प्रश्न उद्भवले का? कधी 10 महिन्यापूर्वी निर्यात बंदी नव्हती साहेब. कधी निर्यात बंदी आता आणली. आणि हे ज्या वेळेला तुम्ही तिकडे गेला, आता आम्ही तर त्या केंद्राच्या पक्षाच्या भाजपच्या विरोधातच होतो. आम्ही त्यांना मुळीच साथ दिलेली नाही. आज तुम्ही त्यांच्यात गेला तर तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या हितच आहे. पण आज त्यांनी जे उद्भवलं की अमोल कोल्हे सुद्धा माझ्यासोबत होते, त्यानंतर ज्या पद्धतीने अशोक बापू पवार सुद्धा माझ्यासोबत होते. मात्र दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तुमच्या कुठेतरी पोटात दुखलं असं त्यांचं म्हणणं आलं. साहेब, आमच्या पोटात दुखण्याचं कारण नाही, तो अधिकार त्यांचा असतो, कोणाला मंत्री करावं नाही करावं. हा काय अशोक पवाराचा अधिकार अजिबात नसतो. तुम्ही अजून बी कोणाला 4 लोकांना मंत्री केलं असतं, आम्हाला आनंदच झाला असता. त्यांचं म्हणणं असं आलं की अशोक बापू पवार यांना कुठेतरी मंत्रिपदाची स्वप्न पडली होती, मात्र दिलीप वळसे पाटलांना मंत्री केल्यामुळं तुमची नाराजी त्याच्यामुळे आली, त्यामुळे तुम्ही शरद पवार गटाकडे गेलात. साहेब, मी कॉलेज जीवनापासून शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करतो. त्यामुळे ह्या मंत्री मी मागं सांगितलं, आज पण मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे पवारसाहेबांनी सांगितल्यानंतर. त्यामुळे मंत्रिपद तर खूप दूरचं आहे साहेब. पवारसाहेब बोलले, ते त्यांच्या माझ्या प्रेमापोटी बोलले असतील म्हणून काय याचा अर्थ मी लगेचच मंत्री होण्यासाठी इकडं गेलो. उलट मी, तुम्हाला माहिती नसेल की मी आज प्रतोद होतो पक्षाचा. 2019ला आमदारकीची निवडणूक झाली, मला पक्षाने प्रतोद केलं. असाच एक आरोप चुकीचा केला गेला माझ्यावरती की तू तिकडे वळसे पाटलांना त्रास देतो आणि अशाशी तक्रार आहे. मी त्याच दिवशी आदरणीय जयंत पाटील साहेबाला विचारा, मी माझ्या प्रतोदचा राजीनामा दिला. नुसता प्रतोदचा राजीनामा नाही दिला, मी एका कोऱ्या कागदावरती सही दिली. त्यांना सांगितलं की हा माझा आमदारकीचा बी राजीनामा तुमच्याकडे नीट ठेवा, काय लिहायचे ते लिहा, विधानसभेच्या अध्यक्षाला द्यायचं असेल त्या दिवशी मला बोलवा, मी स्वतः येईल. मात्र एकंदरीत पाहतो की शिरूर तालुक्यामध्ये घोडगंगा सहकारी कारखाना आहे तुमचा, अनेक शेतकऱ्यांचा रोष तुमच्यावरती पडला आहे कारण कारखाना बंद आहे. मला सांगा, सरकारने अडवलं, कर्ज नाही दिलं का हो? बाकीच्या 13 कारखान्याला आज कर्ज दिली तुम्ही, त्यांची अवस्था काय होती? त्यांची वाईटच होती ना, त्यांना अडवणूक केली. आज यशवंत सहकारी साखर कारखाना किती दिवस चालला आहे? मी लोकप्रतिनिधी या नात्यानं मी काय करणार? मी फक्त सरकारकडे मागणं मांडणार ना. मग सरकारची भूमिका असली पाहिजे का नाही तुम्ही चालू केला मग, असं मी विचारलं तर. मात्र जे आपण पाहतो की खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामधील जो वाद, म्हणजे ज्या पद्धतीने विजय शिवतारे यांना आव्हान दिल्यानंतर तुम्हाला कुठेतरी आव्हान दिले, याच्यावर कसं पाहता तुम्ही? मी छोटा माणूस साहेब, म्हणजे आम्हाला वाईट काय वाटतं, दादांच्या तोंडामध्ये असे शब्द येणं अत्यंत गैर आहे. म्हणजे अवकात असं म्हणणं किती उचित आहे? कधीतरी अनेक वर्ष आम्ही साथ दिली ना त्यांना. आज तुम्ही बरेच वर्ष दादांसोबत काम सुद्धा केले, अनेक वर्ष साथ दिली. पहिल्या खासदारकीपासून आम्ही दादांना साथ दिली. पण ज्या वेळेला पवार साहेबांना हे सगळे सोडून जायला लागले,
आम्ही ठरवलं नाही जायचं. आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला सकाळची पण शपथविधी झाली, आम्ही गेलो नाही. आज आम्हाला काहीतरी आमच्यावरती खोटेनाटे आरोप करायचे, आम्हाला बोलून घेतलं. ज्या 2 जुलैला बोलून घेतलं साहेब, त्यावेळेला पक्ष एकत्र होता. सही करा म्हटलं, इथं आम्ही एका मिनिटात सही केली. 2 जुलैच्या कागदपत्र आमची सही पाहिजे, ते मला सगळं ते कधीतरी मागचं रेकॉर्ड आहे. म्हणजे हे नाही व्हायला पाहिजे. आमचं म्हणणं आहे, दादा या राज्याचे मोठे नेते आहेत आणि त्यांच्याकडनं असं म्हणजे दमाची भाषा आमच्यासारख्याला अपेक्षित नाही, सर्वसामान्याला सुद्धा अपेक्षित नाही. नक्कीच. ज्या पद्धतीने आपण पाहतो की हे होते शिरूरचे आमदार अशोक बापू पवार. ज्या पद्धतीने आज पाहिलं की अजित पवार यांनी कुठेतरी आव्हान दिलं की शिरूरचा आमदार पुन्हा कसा होतो, तर कुठेतरी जनता हेच ठरवते की आमदार कोणतं, असं वक्तव्य या ठिकाणी अशोक बापू पवार यांनी केलेलं पाहायला मिळत आहे. कारण सुशांत मी सुनील, TV9 मराठी, शिरूर, पुणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.